दुसऱ्या फेरीतील नवीन रंगत आपल्याला पाहायला मिळेल, नवीन मॅच, नवीन लढत आपल्याला पाहायला मिळेल, जिथे दोन संघ एकमेकांसमोर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील, जिथे BCC भेंडकल संघ घरचं आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि विरोधात नवजीवन मुलेखंड, अगदी शेजारचे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खरं दुसऱ्या फेरीतील सामना खेळ करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना जिंकला आणि पहिल्या सामन्याचा विजय आणि तो आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन टीम्स एकमेकांसमोर कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या समवेत जुळले जातील आमचे उमंग भोईर, संपूर्ण स्पर्धेचे निवेदक आणि संपूर्ण स्पर्धेचे खरं तर सूत्रसंचालक म्हणून ज्यांनी चांगली भूमिका बजावली आणि आज खरं तर गेले 3 दिवस आमच्या समवेत आहेत. आज या तिसऱ्या रात्रीमध्ये या खेळाला आपण प्रारंभ करू. दोन टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. एका बाजूला नवजीवन मुलेखंड आणि त्यांच्या विरोधात BCC भेंडकल. मॅचला होईल सुरुवात. मागच्या मॅचमध्ये ज्यांना मेडन षटक हाताळला, मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्याला मिळालं, आदर्श मांडिलकर. बॉलिंग ट्रॅकवर डावखोरे हाताचे अतिशय नामांकित आणि प्रतिभावंत असे गोलंदाज, फिरकीचे जादूगार. पहिलाच बॉल स्विच केलाय, गॅप शॉट सिलेक्शन करायचं होतं. बॉल गेलाय तो शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये, 30 यार्ड सर्कल अंतर वर्तुळामध्ये बॉल अडवला गेलाय. फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येची सुरुवात होत असताना प्रारंभी खरं तर 0 आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तिथे मात्र पहिला आकडा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅट्समन जुगल घरत, गेट्स ऑफ द मार्क. आपण पाहताय सरपंच चषक 2025 तिसरी रात्र. सहभागी होते मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावानं स्पर्धेचे एक टायटल आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक कॅश प्राइज 1 लाख रुपये, द्वितीय 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी बायसिकल. पुढे टाकला बॉल, अपील झाली आहे, अपील फेटाळली गेली आहे. बॉलला फक्त मनगडच्या साईन फ्लिक ऑफ द रिस्ट टर्न द्यायचं होतं, स्टेर करायचं होतं बॉलला. भुवनेश ठाकूर मगाशी जो आम्ही उल्लेख केला, टेक्निकली आणि टॅक्टिकली साऊंड बॅट्समन, मैदानाच्या आतमध्ये तांत्रिकदृष्ट्या खरं तर मी म्हणेन त्याची कसब, त्याचं कौशल्य आणि नेहमी त्याने एक चांगला खेळ साकारला आहे. मागच्या मॅचमध्ये त्याची बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ राहिला. झेली त्याने चांगला टिपला. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये असे दोन संघ आहेत ज्या दोन संघांकडे विजयाचा आत्मविश्वास आहे. आदर्श यावेळेला मात्र स्विच केला, बॉलला येऊ दिलं. डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स यू, असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या मतीचा आणि फलंदाजाच्या, मी म्हणे गोलंदाजाच्या गतीचा आणि फलंदाजाच्या मतीचा कॉम्बिनेशन पहा. ॲक्शन रिप्लेमध्ये स्विच अँड धाडसी फटका सजवत असताना आलाय जुगल घरतच्या बॅटमधनं हा चौकार. आमच्या समवेत विशेष आहेत डीजे मास्टर. आज विशेष सिस्टम, त्याचबरोबर हे संपूर्ण मंडप आणि डेकोरेशनची व्यवस्था ज्यांनी सांभाळली. ड्राईव्ह केलं, ऑफ ड्राईव्हचा कलात्मक स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, मुख्य प्रवेशद्वाराला छेदत भेदत हा बॉल गेलाय सीमा रेषा पार येईल. जुगल घरत ब्रँडेड षटकार. या आकड्यावर 16.
वन कोणत्याही गडी बाद झाला नाहीये. जमीची बाजू भुवनेश ठाकूर आणि जुगल घरत असे सलामीचे पहिले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून पहिल्यांदा स्ट्रायकर एंडवर आलाय तो भुवनेश. गोलंदाज हर्षल अशोक मांडेलकर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन एक पुन्हा एकदा एक्सपिरियन्स कॅम्पिनियन 40+ कॅटेगरीचे अतिशय नामवंत प्रतिभावंत असे खेळाडू ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून आपल्या टीमला सांभाळत असताना पहिलाच बॉल बीट केलं. एक धाव मिळाली. एकूण धावसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 17 या आकड्यावर 17 ऑन द स्कोर बोर्ड. PTC लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. दोन्ही टीम्सनं विजयाचं स्वप्न पाहिलं. आपल्या स्वप्नानं रोज थोडं थोडं काम केलं पाहिजे. न थांबता न थकता आपल्या स्वप्नांना प्रयत्नारूपी पंख द्या. कट केला बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. पंच केलाय. फलंदाज जुगल घरच्या बॅटमधनं आला हा अजून एक शैलीदार स्टायलिश स्ट्रोक चौकार. होता अर्थातच 35 धावा उच्चांक राहिला होता. जो संघ 2 टीम्सपैकी मात्र नक्कीच या टीम्सपैकी खरं तर उच्चांक गाठेल त्यांना आपण पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करणार आहोत. अलॉंग द ग्राउंड बॉल आपण जरूर पाहताय. ऑफ साईडला ड्राईव्ह झालाय. एक धाव ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळणार. 2 एकूण धावसंख्ये पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये. 23 या आकड्यावर जुगल घरत आणि भुवनेश ठाकूर ही सलामीची पहिली जोडबोली आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही खेळाडूंनी आपलं वेगळेपण जपलंय. आपला स्टँडर्ड जपलंय. 3 डायमेन्शनल प्ले मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना विविधतेने नटलेल्या या जगात तुम्हाला काय आवडतं त्यापेक्षा परिस्थितीला काय हवंय, कंडिशन काय म्हणतंय हे तुम्हाला करता यायला पाहिजे. स्विचचा हा फटका सजवायचा प्रयत्न, परंतु फटका इथं फसलाय. बॅट अँड बॉलमध्ये नाही आहे संपर्क. गती कमी केली होती ने पेस सॉफ्ट केल्यानंतर व्हेरिएशननं बीट केला आणि गोलंदाजाकडे असलेला एक्सपिरियन्स आणि त्या अनुभवाला या मॅचमध्ये प्रॉपर एक्झिक्यूट करत असताना गोलंदाज अशोक मांडेलकर यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. बॉल हवेमध्ये फील्डर आहे जज करतील. झेल टिपला जाईल. प्रणय कोहली यांच्या मगरमिटीमध्ये बॉल विसावला गेल्याने डीप ऑर्थोडॉक्स लॉंगर रिझन मध्ये पकडलेला हा झेल आणि बॅट्समन क्रमांक 1 BCC भेंडकल बी या टीमला पाहायला मिळालाय. तो पहिला धक्का जुगल घरत बॅक टू डगआउट. एक धाडसी खेळाडू मैदानाच्या बाहेर आलाय. नाव आहे जुगल घरत. जे काही करायचं आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा, कारण गर्दी तुम्हाला धाडस देईल पण ओळख नाही. आणि ओळख निर्माण करायची आहे मग थोडं स्टँड आउट परफॉर्मन्स द्यावा लागेल. इन ॲट नंबर 3 षटक क्रमांक 2 मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल साहिल. रणसंख्या झाली ती 23. अशोक मांडेलकर 5 चेंडू झालेत आतापर्यंत. बॉलला मात्र लेग साईडला ड्राईव्ह करायचं होतं. एकदा मिळणार जरूर. धावसंख्येचा आलेख जर का आपण पाहिला 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या 12 रन्स पर ओव्हर 24 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 चेंडूंच्या अखेरीस एक सुस्थितीत सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल करत असताना BCC भेंडकल बी हा संघ पोहोचलाय 1 बाद 24. डिझे सरपंच चषक 2025
प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने एन्जॉय करत असताना तिसऱ्या रात्रीमध्ये खेळ आपण एन्जॉय करतोय. बॅटिंग करत असताना BCC भेंडकल बी हा संघ प्रतिस्पर्धी संघ तितक्याच ताकदीचा आहे आणि नवजीवन मुलेखंड या टीमचा उल्लेख करायचा झाला तर चांगली गोलंदाजी आणि चांगली क्वालिटी बॉलिंग अटॅक असलेला संघ आपल्या पंचक्रोशीमधील आपण जरूर पाहतोय. नवजीवन मुलेखंड आणि नवजीवन मुलेखंड या टीमचा अजून एक रफ्तार के सौदागर स्विंगिंग बॉलिंग ज्याची आपण पाहिली आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये शेवटचं षटक हाताळणारा गोलंदाज, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. मागच्या काही स्पर्धांमध्ये तो जरूर स्ट्रगल करतोय परंतु त्याच्याकडे दमखम आहे, पोटेन्शियल आहे, कॅलेबर आहे. नाव आहे हर्षल गावंड. पहिलाच बॉल बीट केलाय, स्विंग अँड मिस. येईल हा डॉट बॉल. बांधा छोटा आहे फलंदाजाचा, बॅट्समन साहिलचा, परंतु बँडविथ फार सॉलिड आहे. षटकार चौकार लगावण्याची किमया तो करू शकतो. 6 सिटिंग ॲबिलिटी त्याच्याकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये मैदानाकडे खरं तर मैदानाचा अभ्यास परिपूर्ण त्याला आहे. ही खेळपट्टी कशी रिॲक्ट करेल त्याचा अभ्यास त्याच्याकडे आहे. फटके येतील का? हलवार पद्धतीनं बॅकफूट पुश केलं, बॉल डायरेक्ट हिट आणि भुवनेश ठाकूर बॅक टू डगआउट. हर्षल गावंड यानं एम साधलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. हर्षलनं जबरदस्त सेलिब्रेशन केलं. भुवनेश ठाकूर परतलाय आणि रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. टीमचं टीम एफर्ट्स नवजीवन मुलेखंड आणि हर्षल गावंडनं अशा पद्धतीनं सेलिब्रेशन केलं मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन क्रमांक 2 बॅटिंग करणारी टीम BCC भेंडकल 2 बाद 24 डिझर्व. मग अशा मी उल्लेख केला हर्षल गावंडचा. मागच्या काही स्पर्धांमध्ये त्याने थोडं स्ट्रगल केलंय. तुमच्याकडचं नाणं खरं असून चालत नाही तर ती वाजवण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. पोटेन्शियल अँड स्किल कॅलिबर असून चालत नाही. परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागतो. टॅलेंटला परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. गेमचं सेन्स असणं महत्त्वाचं असतं. गेमला तुम्हाला रीड करावं लागेल. कंडिशन्स काय म्हणते, सिच्युएशन काय म्हणते, खेळाडूचं रेप्युटेशन, त्याच्याकडे असलेले प्लस पॉईंट मायनस पॉईंट, त्याची स्ट्रेंथ, त्याची विकनेस आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला एक प्लॅनिंग, एक स्ट्रॅटेजीनं एक बांधणी करून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागतो. रेप्युटेशन मोठी आहे खेळाडूची परंतु खेळी तसं झाला पाहिजे. हर्षल गावंड एज लागले, हाऊस दॅट इज अपील. पंच सांगतायत की लाईन तुम्ही मिस करताय आणि येईल ही एकदा पंचांचा इशारा येईल. लेग बाय रणसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 25 या आकड्यावर. 25 ऑन द स्कोर बोर्ड नाव. साहिल येथे स्ट्रायकर एंडवर. साहिलकडे या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 1 चेंडू त्यानं फेस केला. अजूनही त्याला अकाउंट ओपन करायचं आहे. कौशल्य आहे, कला आहे, कसब आहे साहिलकडे. वेट वॉच अँड पुल केलाय. Pull powerful and that ball passes through the fielder. Mid wicket आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल फरार होईल. येईल साहिल ठाकूर याच्या बॅटमधनं पहिला षटकार. रणसंख्या 2 बाद 31 डिझर्व. जिंकायचं तर आहेच, मग बेभान होऊन खेळ करावा लागेल आणि बेभान झालाय. षटकार आलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं बॉल. एक तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल होईल. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होतील आणि इथे 2 धावा कंप्लीट होत असताना एकूण धावसंख्या झाली येते 33. सन्मानजनक स्कोर. एक फायटिंग टोटल मैदानामध्ये उभारली गेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. टीम BCC भेंडकल बी. उच्चांक आहे 35. जर काय मॅच मध्ये शेवटच्या काही उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक. ड्राईव्ह केलं बॉल ऑन साइडला आहे. फिल्डर गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट, कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक इन द गेम ऑफ क्रिकेट. समयसूचक फटका आणि शॉर्ट अँड स्वीट इनिंग आपल्याला पाहायला मिळाले. अंतिमच्या टप्प्यामध्ये प्रोडक्टिव्ह खेळ करत असताना साहिल ठाकूर येईल चौकार. धावसंख्या पोहोचेल
आणि आजच्या या दुसऱ्या ग्रुप मधला सर्वोच्च धावसंख्या असताना एकूण धावसंख्या उभारली आहे 37 आणि 38 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालं. आणि जशी मॅचला दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात, या ऐकूया डीजे मास्टर विशेष यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. विद्यमान मॅचमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ झाला. BCC भेंडकल संघ या पोलमध्ये सर्वोच्च धावसंख्या असताना आपल्याला पाहायला मिळतीये. या धावा जर का चेस झाल्या तर सर्वोच्च धावसंख्येचा आलेख मात्र गाठला जाईल नवजीवन मुलेखंड या टीमकडनं. परंतु या धावांना डिफेन्स करण्यासाठी संपूर्ण डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्लॅनिंगनं, चांगल्या स्ट्रॅटेजीनं आणि मी म्हणेन त्याचं एक्झिक्युशन परिपूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली टीम मीटिंग्स आपल्याला बोलवताना पाहायला मिळतीये. न्यूझीलंड संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अगदी तीच कलर वेशभूषा आपल्याला पाहायला मिळतीये ती BCC भेंडकल या टीमची. काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि त्याचबरोबर ब्लॅक ग्रे आउट रंगाचं खरं तर मी म्हणेन जर्सी असा हा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतंय. उरणचं क्रिकेट म्हटलं की मग नेहमी एक आकर्षक ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळाला आहे. ड्रेस कोड तसा आपण बघितला गेला तर नवजीवन मुलेखंड याही टीमचा मात्र आकर्षक आपल्याला पाहायला मिळतोय. निळ्या रंगाची जर्सी, श्यामल निळा ढग. जसं आपण पाहतो ना की दिवसभरातलं जे सत्र असतं तेव्हा मात्र ज्या ढगांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्या ढगांचा आपण उल्लेख जर का करायचा झाला तर श्यामल निळे आकाश गगन आपण असं म्हणत असतो आणि त्या रंगाची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. दोन संघ खरं तर एकमेकांसमोर खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली ती 37-38 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झालंय. 18 चेंडू 38 धावा असं इक्वेशन असताना मॅचमध्ये पहिले दोन फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी साकारतील आणि तिथून पुढे मात्र मॅचला कसे ॲक्सेलरेट करून पुढे घेऊन जातील यावर संपूर्ण सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. प्रत्येक खेळाडू स्वतःमध्ये एक वेगळा असतो. प्रत्येकाच्या हाताच्या बोटांचे ठसे वेगळे असतात. प्रत्येक खेळाडू हा स्वतःमध्ये एक परिपूर्ण असतो, एकमेव असतो, अद्वितीय असतो. परंतु विद्यमान परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ करावा लागतो, गुणवत्ता सादर करावी लागते आणि कडक फटका डाऊन द ग्राउंड ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन क्लिअर करेन आणि प्रणय कोहलीच्या बॅटमधनं आलाय त्याचा फेवरेट स्ट्रोक, आलाय षटकार, रणसंख्येला स्टार्ट केलं, रिझ्यूम केलंय आणि धावांचा पाठलाग इथं सुरू झालाय. 38 धावा आणि या 38 धावांचा खरा पाठलाग पहिल्या बॉलपासून आक्रमकतेनं सुरुवात करत असताना सन ऑफ अ सॉइल कोहली प्रणय गेट्स ऑफ द मार्क विथ U6. नेक्स्ट मॅच डोंगरी 11 डोंगरी आणि RS कोटनाका. गोलंदाजानं मती वापरली. हाऊ इज दॅट इज द अपील आणि इथं स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवलंय. नाव आहे प्रणय कोहली. पंच बाद घोषित करतील त्या अगोदर त्यानं क्रीज सोडली. ह्या प्रामाणिकता आणि ही स्पोर्ट्समनशिप
देवांचं खरं तर मी म्हणेन तिथे पुन्हा एकदा आपण खरं तर मॅचवर थोडं आपण फोकस करूया. इथे ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केला आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाला संधी होती आणि ते संधीचं सोनं केलं. आलाय चौकार. 4 रणसंख्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती 10 या आकड्यावर. 10 for 1 ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या अखेरीस रणसंख्या 6 विकेट 4 अशा 10 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 38 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शुभम म्हात्रे आणि नुकताच पहिल्याच बॉलवर ज्यानं सुरुवात केली चौकारानं धीरज म्हात्रे अशी म्हात्रे बंधूंची ही जोडी. डावखोऱ्या आताचे फलंदाज धीरज ऑन स्ट्राईक. जागेवरनं पिक करायचं होतं. बॉल आउट स्विंग झाला आणि स्विंग अँड मिस आणि डॉट बॉल. गोलंदाजीमध्ये मी म्हणेन परिवर्तन झाला. जुगलला ठाऊक आहे या फलंदाजाचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याच्याकडे असलेलं शॉट सिलेक्शन, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यानंही केलाय. मैदानाची आउटफील्ड कशी रिॲक्ट करते हे त्याला ठाऊक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जुगलनं आपली गुणवत्ता सादर केली आहे. कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट मॅच डोंगरी 11 डोंगरी आणि RS कोटनाका. कॅप्टन लगेच या टॉससाठी. फुल टॉस. चूक झाली. चुकीचा भुर्दंड आणि धावा मिळतील किती तर 4. रणसंख्या 14. डीजे. जुगल हाही फुलटॉस बॉल इथे मी म्हणेन कनेक्ट झाला नाही बॉल, अन्यथा 4 मिळाल्या असत्या. बाल बचावले परंतु 1 धावसंख्येचा आलेख पुढे जाईल, पोहोचेल तो 15 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. रणसंख्या 15 आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चला मॅच आपण थोडी फास्ट खेळा. 2:21 झालेत. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 30 मिनिटांचं हे सेशन असणार आहे. आमच्या समवेत आज नवी मुंबईचे नामवंत समालोचक युवराज माले आणि त्याचबरोबर आमच्या उरण पंचक्रोशीमधील याच गावचे युवा परंतु प्रतिभावंत असे समालोचक उमंग भोईर आमच्या समवेत असताना स्पर्धेला आपण एन्जॉय करताय. प्रकाश झोतातील सरपंच चषक 2025 ची मानाची स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये आपण घेऊन आलोय. पहिले टायटल 1 लाख रुपये, द्वितीय टायटल कॅश प्राइस 50,000, तृतीय आणि चतुर्थ 25,000 रुपये आपल्याला पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला बॉलला अलॉंग द ग्राउंड बॉल गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एकदा मिळणार. दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि अगदी क्विक 2 धावा अंकित होत असताना RS कोटनाका या टीमचे कॅप्टन आलेत. डोंगरी 11 डोंगरी टीमचे कॅप्टन आलेत. सो RS कोटनाका या टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करू. लवकर या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे, आमच्या मुख्य कक्षाकडे करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. 3 षटकांचा हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचमध्ये चांगली रंगत, कारण विजयाचा आत्मविश्वास दोन्ही टीमकडे आहे जरूर. मुख्य कक्षासमोर या आपण करूया इथे टॉस. एज लागलाय. अपील झालीये. गोलंदाज साहिल ठाकूर आणि फलंदाज पुनच्चा आपण पाहिले की टॉपिंग क्रीज त्यानं सोडली आणि फलंदाज होतील बाद. इथे पुन्हा एकदा प्रामाणिकता पाहायला मिळाली. ऐकूया एक डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि करूया आपण या मुख्य कक्षावर नेक्स्ट मॅचचा टॉस.
सोडून देऊया आपण. जोक सपाट जरूर आपण बॉल रिलीज होईल तेव्हा मात्र आरडाओरड करू नका. आणि इथे मात्र अक्रॉस द लाईन बॉलला उडवलाय. डीप मिड विकेट रिझन क्लिअर करेल आणि येईल चौकार. मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारा 4 चौकार. डीजे संख्या 21 आपल्याला पाहायला मिळते. 38 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे जज करतील आणि झेल इथं टिपला जाईल. फलंदाज होतील बाद. त्यांना सरप्राईज केलं. बॉल का ट्रॅव्हल झाला नाहीये हेच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन क्रमांक 3 फलंदाज आदित्य कोहली बॅक टू डगआउट. नेक्स्ट बॉलला विकेट येते आणि टीम BCC भेंडकडे सामना झुंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी डोलायमान अवस्थेमध्ये असताना मॅच मध्ये अजूनही येणारे चेंडू असतील. आतापर्यंत या षटकामधील अजूनही 2 चेंडू म्हणजेच 8 बॉलमध्ये 17 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 8 चेंडू 17 धावा. किमान एक षटकार या 2 चेंडूमध्ये येणं हे फार गरजेचं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पिंटू कुंभार बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 5. बॉलला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आहेत. फिल्डर फॉरवर्ड येतील. अगदी चपलाईनं बॉलला उचलला तोवर मात्र स्वतः घेऊन येतील. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. ठाणकेश्वर मैदान भेंडकलचं हे क्रीडांगण. मैदान म्हणजे एक शांत तपस्वी जिथे पावलांचा आवाज घामाच्या धारांनी त्यांना सजवलं जातं आणि खेळाडूंच्या प्रत्येक गिरकीत प्रत्येक झोक्यात मैदानाची माती मात्र जागृत होत असते. आणि त्यांच्या खरं तर खेळाडूंच्या स्वप्नांचं आणि परिश्रमाचं साक्षीदार बनतं ते मैदान, ते क्रीडांगण. आज आपण एन्जॉय करतोय क्रिकेटचा खेळ. हो, अनोखी शैली गोलंदाजानं वापरली. मती बुद्धी आणि इथं फिरकीनं फिरवलाय फलंदाजाला आणि येईल अंतिमचा बॉल डॉट. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. मैदानाबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर मैदान ही फक्त जागा नसून एक गुरु आहे जो शिकवतो की प्रयत्नांमध्येच खरं यश असतं आणि खेळात विजय आणि पराजया पलीकडे असतो तो आत्मबल, जिद्द आणि निस्वार्थता. प्रयत्न आणि त्या प्रयत्नांची खरं तर मी म्हणेन चर्चा होत असते मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा. समीक्षक ती चर्चा करत असतात, क्रीडा रसिक ती चर्चा करत असतात, रसिक प्रेक्षक ती चर्चा करत असतात. मॅच मध्ये 6-16 असे इक्वेशन. भुवनेश ठाकूर पहिला बॉल केलाय वार, क्लिअर करेल. इट्स अ क्लीन हिट. चौकार मिळेल. पाच चेंडू आणि आता 12 धावा असे इक्वेशन आलंय. ड्राईव्ह केलं ऑन साइडला. फिल्डर आहेत, पोहोचतील का नाही. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. अजून एक सलगचा चौकार आणि मॅच मध्ये इम्पॅक्ट पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करतोय. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी
फक्त 8 धावांची गरज. केलेल्या मेहनतीची दाद. पिंटू कुंभार मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. 2 चौकार आलेत. अजून एक ड्राइव्ह केलाय. बॉल हवेमध्ये. बॉल पाठमोरा जाईल. फिल्डर आहे. जज करतील. चूक होईल की काय घडेल काय बिघडेल. 2 तर कंप्लीट झाल्या आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट्स आपले पाहायला मिळते. फार छान राहिली आहे आणि इथे धावा कंप्लीट झाल्या किती तर तब्बल 3 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इक्वेशन आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतला रनआउट साठी. डिसिजन इज ऑन होल्ड. आमचे दिनेश दादा पाटील येतील आमच्या समेत आणि करतील शहानिशा पडताळणी आणि डिसिजन जो प्रलंबित आहे तो निर्णय आपण देणार आहोत. आपण चर्चा करत होतो फलंदाज पिंटू कुंभार. पाहूया स्क्रीन काय आपल्याला पाहायला मिळेल. इट्स नॉट आउट. मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. नाव आहे पिंटू कुंभार. त्याच्या सोबत आहे शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रेला अजूनही अकाउंट ओपन करायचं आहे. शुभमकडे ताकद आहे. शुभमला ठाऊक आहे मॅच मध्ये कसं खेळ करायचंय. येणारे चेंडू असतील 3 मध्ये धावा काढायच्या त्या 5. पावलांना थांबू देऊ नका. स्वप्नांना थांबायची सवय लावू देऊ नका. जे काय करायचंय तो तुम्हाला आताच करावं लागेल. डू ऑर डाय. खरो या मरो. अभी नहीं तो फिर कभी नहीं. फिरून मारलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आले. जागेवरनं पिक करत असताना बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट गेला. एकच धाव मिळणार. 2 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. काहीही झालं तरी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, काहीही हो, आपल्या चांगल्या कामात नेहमी मग्न राहा आणि नेहमी प्रयत्नशील राहा. ध्येय गाठायचं आहे. ध्येय गाठायचं मग प्रयत्न करावेच लागतील. 2 ला 4 असं इक्वेशन होतं. ड्राइव्ह केलं बॉल ऑन साइडला. एक तल मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. त्या 2 धावा कंप्लीट होतील की मिळेल विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. डेस्टिनी गाठायची की मग प्रयत्न हे जिकरीचे करावेच लागतील. प्रयत्न होत आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं आपण नेहमी म्हटलंय आणि 1 चेंडू आणि 2 धावा ही मॅच आपण पाहताय. गेम हाय व्होल्टेज झालाय. 1 ला 2. बॅटिंग करणारी टीम नवजीवन मुलेखंड. फिल्डिंग करत असताना टीम ABCC भेंडकल. एका बाजूला आयोजकांचा संघ, एका बाजूला पाहुणा संघ. 1 चेंडू 2 धावा असे इक्वेशन आहे. 1 ला 2. मैदानाच्या आतमध्ये दमचाक झालीये. खेळाडूंना आपण जरूर सांगूया मॅच आपण एक्सेलरेट करा. असे रंग उधळ मैदानात की सांज सोहळा होईल मैदानात. होईल फक्त तुझीच चर्चा. होईल तुझा गाजावाजा. फक्त तुझ्याच नावाचा. आणि गाजावाजा करायचा आहे, चर्चा करायची आहे आणि आपल्या नावाभोवती वलय निर्माण करायचंय तर मात्र काहीसं करावं लागेल. 1 चेंडू आणि 2 धावा असे इक्वेशन असताना कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभव होईल. परंतु या मॅच साठी आणि या क्रिकेट साठी एकदा जोरदार आला. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 असे इक्वेशन आहे. ड्राइव्ह केलं बॉल. 1 तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. बॉल फेकलाय जुगलकडे आणि ते मागच्या सामन्याचा प्रात्यक्षिक. ओ हो क्या बात, क्या बात.
मॅचचे हिरो मॅन ऑफ द मॅच